जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक शेख सर, विजयरथ स्पर्धा परीक्षा केंद्र हिंगोली विजयरथ अकॅडमी यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आज आपण पोलीस भरतीला आलेले जे दोन टॉपिक आहेत, सांकेतिक लिपीवरील जे प्रश्न असतात त्या प्रश्नावर कशा पद्धतीने प्रश्न सोडवला जातो, याची ज्या काही शॉर्टकट ट्रिक्स असतात, पर्यायकट मेथड असतात, त्या सुद्धा आपण पाहणार आहोत. सो हे दोन्ही प्रश्न या भरतीत आलेले आहेत, एवढं पक्क बघा, चेक करा तुम्ही कोणत्या भरतीत आलेत. बघा आता प्रश्न असा आहे, इथे शब्दासाठी संकेत दिलेला आहे, म्हणजे हा शब्द दिलेला आहे याच्यासाठी हा संकेत दिलेला आहे, हा शब्द दिलेला आहे याच्यासाठी कोणता संकेत असेल असं आपल्याला सांगितलं, व्हॉट. बरोबर. मग आपण अशा वेळेस काय करत असतो की असे जे लेंदी क्वेश्चन असतात ते लेंदी क्वेश्चन मध्ये आपला वेळ जास्त जात असतो. मग वेळ जर जास्त घालायचा नसेल तर एका शब्दावर सुद्धा पर्याय कटत असतात, कारण की प्रत्येक पर्यायाचं पहिलं अक्षर हे काय असते, वेगळं असते. मग आता बघा, याच्यात दोनच मेथड असतात सांकेतिक लिपीमध्ये. दोन मेथड कोणत्या असतात? एक, त्याला त्याच्या खाली ठेवून त्याचे उत्तर काढा आणि एबीसीडीचा वापर करा, नाहीतर मग त्याच्या समोरासमोरील काय करा, उत्तर काढा. जर आपण याला धरलं, इथं फक्त डब्ल्यू लिहिलं, इथं डब्ल्यू लिहिलं, बस टी आणि डब्ल्यू. बघा, टी आणि डब्ल्यू मध्ये कितीचा फरक आहे? 2चा फरक आहे. ठीक आहे. परत आपण इथं आता आपण फक्त काय करू, टी डब्ल्यू जसं लिहिलं तर बी प्लस 2, बी प्लस 2 काय रे? ई. बरोबर आहे, ई पर्यायामध्ये आहे. ठीक आहे. मग इथं घेतलं आपण डी, आता इथे काय घेतलं? डी. आता आर डी मध्ये काय फरक आहे पहा बरं. आर डी मध्ये पहा, आर 1 2 3 4 5, इथून पहा 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11चा फरक आहे. कितीचा फरक आहे? 11चा. आता दुसरं अक्षर घेऊ आपण, ओ नंतर 11 सोडा बरं. 1 2 3 4 पहा, इथं ओ नंतर 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 ए. पहा, आता याच्यामध्ये कुठेतरी ई ए असा पर्याय आहे का? नाही. याचा अर्थ ही मेथड याला लागू पडत नाही, म्हणजे परफेक्ट आपल्याला माहित झालं ही मेथड इथे लागू पडणारच नाही. मग कोणती मेथड लागू पडते? हा नाही असेल तर पहा टी डब्ल्यू. बरोबर. पहा टी डब्ल्यू कितीचा फरक आहे? 2चा. त्याच्यानंतर पहा ए डी, पहा ए डी कितीचा फरक आहे? 2चा. ई एच कितीचा फरक आहे? 2चा. बस. आता सगळं काढत बसायचं नाही, परीक्षेमध्ये पहिलाच वेळ कमी असतो, म्हणून आपल्याला वेळ वाचवण्यासाठी सगळ्या गोष्टी करायच्या. इथे सुद्धा आता बघा, इथं सुद्धा डी प्लस 2 सांगा, डी प्लस 2 जी. काय आलं? जी. जी आल्या आल्या हे दोन पर्याय कटले, म्हणजे या दोन्हीपैकी एक उत्तर असणार आहे. दुसरं अक्षर काढू. पाहता आपण घेऊ आर प्लस 2, हे आर, आर प्लस 2 काय? यू. पहा, आता यू आल्यानंतर हा पर्याय कटला, म्हणजे याचं फायनल आन्सर आलं हे. लगेच गोळा काळा करायचा आणि पुढे जायचं. हे करत बसायचं नाही की सगळं कसं आलं असेल, काय घेणं देणं का आपल्याला. आपलं काम आहे फक्त पर्याय बरोबर आला का संपलं. आता त्याच्यानंतर सेकंड पहा. आता हे बघा, आता इथं तुम्ही याला जर घेतलं असं, इथं लिहिलं टी. बरोबर आहे. सॉरी, इथं काय? पी. टीपी मध्ये काय फरक आहे पहा.